आज आपण करणार आहोत साबुदाण्याची खिचडी। त्यासाठी लागणारं साहित्य, हे साबुदाणा मी रात्री भिजत टाकलेला, तो सकाळपर्यंत छान फुगतो। 5 मिरच्या घ्यायच्या, म्हणजे तिखट जास्त होत नाही। मिरची, कोथिंबीर, अर्धा चमचा जिरा, 1 वाटी शेंगदाण्याचा कूट आणि हा कच्चा बटाटा आहे, तो मी फ्राय करून घेणार आहोत। आता आपण सुरू करतो खिचडी। तेल टाकायचं 2 चमचे। तेल आता आपलं चांगलं गरम झालेलं आहे, त्यात टाकू थोडी जिरे, 1 चमचा जिरे। बघा जिरे चांगले तडतडले। आता मिरची टाकूया। मिरचीमध्ये मीठ टाकूया, म्हणजे तिखटपणा कमी होतो। हा कच्चा बटाटा आहे, तो आता आपण फ्राय करूया। फ्राय करून घ्यायचा कच्चा बटाटा। गॅस मध्यम आचेवर ठेवायचं। झाकण ठेवून फ्राय करूया। मध्ये मध्ये बटाटा आपण चेक करत जायचं, म्हणजे जळणार नाही। बटाटा चांगला शिजलाय, फ्राय झाला चांगला मस्त। हे बघा, आता चेक करायचं। आता आपण साबुदाणे असं कुसरून घेऊया। साबुदाणा टाकून झालाय, आता आपण शेंगदाण्याचं कूट टाकूया। मस्त शेंगदाण्याचं कूट टाकून झालं, मीठ टाकूया थोडंसं लागेल तसं। मिरचीमध्ये टाकलेले, आता थोडंच टाकायचं। आता चांगला हलवून घ्यायचं। गॅस मध्यम आचेवर ठेवायचा। 1 चमचा आपण तूप टाकूया, म्हणजे चांगली मोकळी होती, चव बी लागते छान। टाकल्यानंतर परत एकदा हलवून घ्यायचं, चांगलं हलवायचं मस्त। शेंगदाणे सर्व एकजीव व्हायला पाहिजे। आता मी चांगली हलवलेली आहे, बघा मस्त हलवली, सर्व एकजीव झालेला आहे। आता त्याच्यावर झाकण ठेवूया आपण आणि वाफ काढून घेऊ। मध्ये मध्ये हलवायचं थोडं थोडं। खिचडी आता तयार झालेली आहे, चेक करूया परत एकदा। बघा कशी सॉफ्ट झाली मस्त। त्याच्यात थोडी कोथिंबीर टाकू वरून। खायला तयार, अशी ही होणारी झटपट खिचडी खायला तयार। थँक्यू।